मी नेहमी सांगतच असते, आमची प्रॅक्टिस चालू असते आणि मी प्रत्येक वेळेला बोलले की मी पेशवाई साडी नेसवली, पेशवाई पण चुकलं होतं थोडं. तर मी आज खरंच पेशवाईची प्रॅक्टिस केली आम्ही. आणि काल बोलताना ब्राह्मणी साडी होती आणि कन्फ्युजन खूप झालं आणि गडबडघाईमध्ये 1-2-3 वेळा माझ्याकडून शब्द गेलता. पण ठीक आहे, सांभाळून कोणी घ्यायचं, तुम्ही नाही तर कोणी. ठीक आहे, चला. तर बघा, आज आमची प्रॅक्टिस चालली आहे. मॅडम करतायत हेअरस्टाईल आणि ह्या मॅडम बसल्यात क्लिपा घेऊन. आता दाखवा. गळ्यातलं कशाला घेतलंय? घालायला का? गळ्यात काय नेमका अनुभव काय वाटतोय पार्लरचा? तुम्ही बोलल्याशिवाय कळणार नाही. नवीन जे शिकायला यायचे त्यांना लाजत आहेत मुले आमच्या, आणि ते पण मी त्यांना शिकवणार आहे. बोलणं पण आलं पाहिजे, बोलायला पण आलंच पाहिजे. नाही बोललं तर कोणाचंच काही विकत नाही. जशा माझ्या साड्या मी बोलल्या विकतात आणि लगेच कमेंट येतात की मॅडम ही साडी कशी आहे, ती साडी कशी आहे, आणि आम्हाला फोटो टाका. मुलींच्या चेहऱ्यावरचाच आनंद सांगतोय की लुक खरंच सुंदर केलाय त्यांनी आणि एक सक्सेस मिळवलं, माणसाला आनंदच होतो. हा प्युअर आपला महाराष्ट्रीयन लुक आहे. खूप सुंदर लुक केलाय आणि साडी बघू शकता तुम्ही. प्लेट्स मी करते व्यवस्थित, दिसत नसले तर व्हिडिओमध्ये जरा त्रास देत आहेत. हा बघा, आज आहे पेशवाई लुक. थोडीशी चुकी झाली तरी माणूस किती वेळा ते नीट करण्याचा प्रयत्न करत आहे की नाही. आवडला साक्षी तुझा लुक? तुला खरं सुंदर दिसतेस काय? हेअरस्टाईल दाखव ना बॅगच्या मला. बघा हेअरस्टाईल किती सुंदर केली आहे साक्षीची. आणि हे आमच्या स्टुडंटचं खरंच मेहनत केल्यानंतरच काम आहे आणि बिना मेहनतीचं कोणतंच काम नसतं. बघा किती सुंदर दिसते साक्षी आमची. काय त्रास जाणवला का तुम्हाला मुलींना? आता 1 मिनिट, त्रास जाणवलं काय सांगायचं? सिंपल साधं बोलायला शिकायचं आपल्याला. बोललं तरच विकतो म्हणणे आहे ना. मग बोला कर सुरुवात. काय वाटला अनुभव कालच्या साडीपेक्षा? म्हणजे आम्ही करू शकतो, आम्हाला असं वाटायचं की नाही होणार म्हणून, पण करू शकतो. हा, तुम्हाला दोघीला अनुभव थोडा वाढला की साडी नेसवता येईल. आणि क्लायंटला पण करू शकताय 100%. 100% नाही म्हटलं 90 तर येणारच. 10% कुठं सोडून द्यायचे. 90% आणि हेअरस्टाईल सोनाली ताईने केली आहे. ताई म्हणते, मॅडम म्हणते. तरी हा होती ना, बरोबर. तर हा आमचा साक्षीचा छान असा लुक झालाय. तुला काय वाटतंय? तू पण ब्युटिशियन होणार आहे, बोलायला शिकायचंय आणि बोलण्याचा सराव मी डायरेक्ट कॅमेरा घेऊन करते. तर बोला मॅडम. बोलायचंय. तुला काय वाटतं? एकदम साज वगैरे एकदम सुंदर लुक झालाय, अमेझिंग लुक. मला आवडला, हा, सुंदर झालेला आहे. आणि तू कशी दिसते? लय छान. इथं मी किती टाकल्या? 2 इंच चिरून टाकल्या. किती? 2. हा 1.5 आणि इकडनं अशी 2 इंच. शोल्डर किती आलाय? 4.25 इंचाचा. आणि आता इथं काय करायचं आपल्याला? अर्धा इंच. झालं? इथं ब्रेशीट पट्टी आपल्याला किती घ्यायची? उंची जास्त असल्यामुळं आपण 3.5 इंचाची इकडनं बंद बाजूला 3.5, खुलत्या बाजूला 2.5. आलं? आता ब्रेशीट पट्टीचं सेट करायचं आपल्याला. 8.5, 9 टक्स पॉईंट 9चा काढायचा आपल्याला. आणि या रेषेच्या खाली अर्धा इंच आलं का? इकडनं 1 इंच, इकडनं 1 इंच आणि इथून 2 इंच टेप घालायचं. हा जरा फोटो. ओके, आता ब्रेशीट पट्टीला शेप द्यायचा असेल. आता ही जी घेता येते
हाय सर्वांना, कशात सगळे मस्त मजेत का? आणि आपल्याकडे आलेले आहेत एक ताई म्हणजे माझ्या फॅन पण म्हणा किंवा माझ्या साड्यांच्या फॅन आलेल्या आहेत आणि त्या नेहमी व्हिडिओमध्ये पाहतच असतात की साड्या कशा आहेत कशा नाहीत. आणि राणीताईचा चेहरा बघून दमलाय हो, कंटाळा आला पण आहे थोडा. दिवसभरातून 5 मिनिटं पण वेळ भेटत नाही आपल्याला. तर ठीक आहे, आपण बघूया मॅडमनी कोणकोणच्या साड्या घेतल्यात. नाव सांगता मॅडम? ज्योती शेळके म्हणून. आणि एक यूट्यूबच्या मार्फत आमची ओळख पण झाली आणि ताई साड्या खरेदीला पण आल्या आणि त्या पण स्वतः. आणि मी नेहमीच बोलत असते आम्ही बायका गप्प बसत नाही कधी. आणि त्या पण स्वतः घरून थोडं सेलिंग करतात साड्या वगैरे. पण त्यांना असं वाटलं की भेट द्यायला यावी म्हणून तर त्यांनी साड्या थोड्या घेतलेल्या आहेत. बघूया आपण कशा आहेत साड्या. ताईंनी केल्या साड्या खरेदी, अशा सुंदर अशा साड्या, अतिशय युनिक. आपली रील्सने चाललेलीच आहे, अतिशय युनिक, अतिशय छान अशा साड्या ताईंनी खरेदी केल्यात. आणि ही रूपमची साडी खरेदी झाली आपली. आणि ही फॅन्सी पार्टीवेअर साडी, ही पण फॅन्सी पार्टीवेअर साडी. अशा 4 साड्या ताईंनी खरेदी केलेल्या आहेत. आणि ताईंचं थोडं पाहुणचार चाललंय आमच्या. ताई, आवडला पाहुणचार? खूप छान. आणि शॉप आवडलं आमचं? खूप सुंदर. आणि नेहमी त्या व्हिडिओ बघतच असतात. आणि त्यांची म्हणजे असं काही खरेदीची इच्छा वगैरे नव्हती, पण त्यांना असं यायचं होतं माझ्यापर्यंत. थँक्यू ताई, व्हिडिओ मार्फत पण.